आई व काय बा? पाहिले बावळ्याने करून राहिली आता पहिल्यासारखी राहिलीच नाही ती. अरे बाबा आपल्यालाच तिनं बावळ करून तुलं आणि मग आता कशानं बावळी झाली ती? अहो आई तसं नाही, तशी नाही करू ती बावळ्यावानी. मला वाटू राहिलं जणू की भूत घुसलं तिच्या अंगात. तुला भूतापेक्षा कमी आहे का? मी पाणी प्यायला गेले तर भूतावानी दिसली मला तर मीच खाली पडले. अहो आई तशी तर दिसती ती भूतावानी, पण तसं नाही. मी त्याचं तिला काम सांगितलं ना, ती अंगात आल्यावानी करू राहिली. अरे तर तिला कामाची पाची येत असेल म्हणून ती तशी करून राहिली. थांब बाबा, काही म्हणलं की माहित नाही. चाल बरं आपण एकदा पाहून येऊ. चाल. अरे तुझं म्हणतो ती बावळ्यावानी करून राहिली. अरे तिचं गण चांगली आहे रे, उशाला राहिली. एकदा तिला काम सांगून पाय बरं तू. आव बाई भांडे घास बरं, ते भांडे पडेल ना. बर आई घेते भांडे घासून. थोडं थांबा, हे एकदा उशा लावू द्या मला चांगले. काय करे रे, तुझं म्हणतो बावळ्यावानी करते, तिचं चांगली आहे. आणि पाय बरं तिचं म्हणते मी भांडे घासते गडी बच्च्यानं. मला काम थांबता का तुम्ही? आता तुमचं काय करा नाही. अहो आमचंच खरं राहतं, आपच खरं बोलतो की नाही आई? मीच खोटं बोलत राहते का आपण? आणि आम्हाला म्हणती तुमचं खरं नाही, आमचंच खरं आहे, तूच खोटं बोलती. चूप बसता का तुम्ही दोघं जण? चूप मानला ना, नाहीतर तुम्हाला दोघायला कच्च खाऊन टाकी. आता लोक तर तू तेच करत आली. म्हणून तर म्हणलं आई की आपल्या चुलीवरलं जे मटण मी आणलं त्याचे गायब कुठं होतं, हेच खाती का नु कच्च? जरा शिजू द्या ना, तसं तसं खाजाय ना तर पोट दुखन ना, कुठं बसणार कम कामी. शांत बसा, नाहीतर एका एकाचा रक्त पेन मी. अहो तू तेच करत आली. आता लोक पहिल्यापासून त्याचं रक्त पिलं, आता मग प्यायचं राहिलं का? अहो नाही, आता लोक मऊ पिलं, पिती तर पिती आणि माहिती का दान बी करून येते ती, इतकी हुशार आहे ती. काय करू मी तुमचं? मला काही कळू नाही राहिलो. काय करू? काय नको करू तू, ते भांडे घासून काढ पहिले. भांडे नाही घासणारे, पण तुमच्या दोघांच्या डोक्यात घाली. अहो, तू डोक्यात भांडे घालूच शकत नाही, कारण कोण माहिती का डोक्याला दररोजच नाही. कसे घालशील तू? मला लय राग येऊ राहिला आता. तुम्हाला तो मारून टाकल्याशिवाय होणारच नाही. हे करू शकते बाबा तू? खरंच आहे, करू शकते ती, आहे ती जराच ऐको. अरे बापा नाकच गेली तो ती बायको. लवकर भांडे घासून त्याला दाखवा. हा घासतो बाबा. मा तू भांडे घास, मी धुतो. चल आई, मी तुला म्हणलं होतं की तुझ्या अंगात भूत घुसेल म्हणून, पण तो मग ऐकलं नाही. खरंच आहे बाबा, खरंच. मग तुला म्हणलं होतं का नाही? आता घास भांडे, मी धुरावलं जाऊन चकचक धुई. धुतले का भांडे चपचप? हा जसे राहिले घ्यायचे. लवकर धुवून घे, रिकामा आपल्याला मारून टाकायची. लवकर सण घास तू, मी धुतो. अरे बाबा तुम्ही पटपट. आई व झाले ना आता आपले भांडे घासले सगळे सगळे. हो बाबा. आता चालले नाही तिच्या अंगातलं भूत आता. हो रे बाबा, आता जातो लगे. घासले आता आम्ही सगळे भांडे. मस्त झालं मग. चांगले घासले ना भांडे, खरकटे नाही ठेवले ना. अहो खरगट्याने ठेवले, तू जाऊन पाय. खरगटे जर राहिले असेल ना तर तू धुवून काढ. नाही, त्याच्यासाठी तुम्हाला धुवायला लावले होते का भांडे? जाऊ द्या, काही नाही वाद. चौथा वेळेस पुसून घेतल्या जाईल. आता कसं आहे बापा, हिच्या अंगातलं भूत. म्हणजे जेवाच्या वाजते आपण भांडे पुसून काढू. अरे नाटक आहे काहीतरी आहे. खरंच आहे, मला तेच वाटू राहिलं की नाटक करू राहिली ती. खरंच मला तसंच वाटू राहिलं, कारण आता म्हणले ना भांडे पुसून काढू आपण जेवायच्या वेळेस, म्हणजे आपल्यासोबत जेवण बहुतेक भूत थोडी जेवत असतं. तुम्ही माझ्यावर शक करू राहिले, मी नाटक करू राहिले म्हणते. तुम्हाला दाखवू का वाळिंगा? मग अंग पड्यावाने उरायलं. काऊन बाबा? खाणून कस तरी उरायलं मध्ये. इथं बैस बर बापा. मग हा बस तू बैस इथं, मी तुला काहीतरी घेऊन येते. बर जाय, आण तू वय. काय उरायलं? कसं तर उरायलं, अंग जर पड्यासारखं उरायलं. काय उरायलं सांगा पटकन. अंग जर पड्यासारखं उरायलं. माझ्यासारखं नाटक करू राहिला का? नाटक नाही करू राहिलो बापा. दोघांच्या अंगात मध्ये बी भूत घुसले का नो आता? का?